डॉक्टर अरुण तवर सर यांचं मी शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीने इथं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर अरुण तवर सर हे आपल्या शिक्षणशास्त्र संकुलाच्या विनंतीला मान देऊन आपल्या विद्यार्थ्यांना इथं शिक्षणातील अर्थशास्त्र किंवा शिक्षणातील अर्थ कसा असतं, अर्थकारण हे यावर चर्चा करण्यासाठी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. डॉक्टर तवर सर हे DSM कॉलेज परभणी येथील इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक असून BOS चे चेअरमन आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर आपलं पब्लिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे. इकॉनॉमिक्स या विषयामध्ये सरांचा दबदबा मोठा आहे. अशा या तवर सरांचं मी परत एकदा शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक बाविस्कर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी तवर सरांचं इथं औपचारिक रीतीनं वेलकम करावं. बाविस्कर सर. धन्यवाद नळगे सर. आंतरशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील मॅडम, आजचे व्याख्याते प्राध्यापक अरुण तवर सर, माझे सर्व सहकारी शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीने प्राध्यापक अरुण तवर सरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे व्याख्यान देण्यासाठी आपली अनुमती दर्शवली. त्याबद्दल मी पुनश्च आमच्या संकुलाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो सर. आणि आमच्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील मॅडम या खरंच या उपक्रमानिमित्त आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता आहेत. याचं कॉमर्स आणि इंटरडिसिप्लिनरीचं इथे मर्ज होऊन एक आमच्या विद्यार्थ्यांना एक नवा जो आहे दृष्टिकोन, अर्थशास्त्राच्या दृष्टिकोन, शिक्षणाच्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनाने अनुभवास मिळणार आहे. त्याबद्दल मी मॅडमनी आम्हाला सर्वांना ही संधी दिली त्याबद्दलही मॅडमचे मी स्वागत करतो आणि सरांना मी विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. ओके सर, ओके, थँक्यू सर. स्क्रीन शेअर मला करता येते ना आता? येस सर, स्क्रीन शेअर तुम्हाला करता येईल. येस 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 ना. येस, चला ठीक. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. शिक्षणशास्त्र संकुल संचालक आमच्या भगिनी प्रोफेसर डॉक्टर वैजयंता पाटील मॅडम, अधिष्ठाता आंतरविद्या शाखा, सदस्य व्यवस्थापन परिषद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, शिक्षणशास्त्र संकुलातील डॉक्टर बाविस्कर सर आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी कर्मचारी, शिक्षणशास्त्र संकुलामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र हो. मी सुरुवातीलाच पाटील मॅडमचे आणि आपल्या शिक्षणशास्त्र संकुलाचे आभार व्यक्त करतो की तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली. मॅडम खूप दिवसापूर्वीच एक व्याख्यान आमच्याकडे द्या अशा प्रकारचं वारंवार मला सांगत होत्या आणि तो योग आज जुळून आला. त्यामुळं मी स्वतःला धन्य समजतो आणि तुमच्यासारख्या शिक्षण शास्त्रात निपुण असणाऱ्या सर्व माणसांसमोर, अध्यापकांसमोर मी आज जे बोलण्याचं धाडस करतो ते नक्कीच आपण सर्वजण गोड मानून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला आपण तुमच्या अभ्यासक्रमानुसार असलेला टॉपिक एज्युकेशन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, शिक्षणशास्त्र आणि आर्थिक विकास या टॉपिकवर
व्याख्यान किंवा माझे विचार मांडण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मित्र हो, या टॉपिकची विभागणी मी साधारणतः याप्रमाणे केलेली आहे. टॉपिकची विभागणी करताना, टॉपिकचं मोटिव्ह वगैरे वगैरे सांगताना मला सातत्याने जाणीव होत होती की आपण सर्व शिक्षण शास्त्रातील तज्ज्ञ आहात आणि तुमच्या सिस्टीम मध्ये प्रस्तावना, उद्दिष्टे, व्याख्या वगैरे वगैरे या सिस्टीम नुसार अगदी पाठ आपण घेतो त्या पद्धतीने जावं लागतं. तसा प्रयत्न मीही या व्याख्यानाच्या माध्यमातून केलेला आहे. हे व्याख्यान किंवा या टॉपिकची मी विभागणी साधारणपणे पुढील प्रमाणे केलेली आहे. प्रस्तावना, त्यामध्ये शिक्षणाची उद्दिष्टे, शिक्षण म्हणजे काय किंवा शिक्षणाचा अर्थ, भारतीय शिक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, शिक्षण आणि आर्थिक विकास, आर्थिक विकासात शिक्षणाची भूमिका किंवा योगदान, शिक्षण एक गुंतवणूक, शिक्षणातील गुंतवणुकीचे फायदे, शैक्षणिक नियोजनासाठी मनुष्यबळ दृष्टिकोन आणि मनुष्यबळ नियोजन पद्धतीच्या पायऱ्या आणि कन्क्लुजन या सब पॉइंट मध्ये मी या संपूर्ण टॉपिकची विभागणी केलेली आहे. टॉपिकचे किंवा सब टॉपिक अनेक मुद्दे जरी सांगितलेले असले तरी अतिशय थोडक्यात आपल्या समोर ते मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण ते गोड मानून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मित्र, शिक्षण आणि आर्थिक विकास हा टॉपिक जेव्हा मला दिला तेव्हा मी बऱ्याचदा किंवा खूपदा विचार केला, इंटरनेटवर त्याचं सर्च केलं, अनेक आर्टिकल्स त्या संदर्भात आलेले अभ्यासले. आमच्या अर्थशास्त्रामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून शिक्षणाकडे कसं बघितलं जातं याचाही आढावा घेतला आणि सर्वसाधारणपणे माझ्या लक्षात आलं की सर्वच प्रश्नांचं मूळ किंवा सर्वच प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून शिक्षण हा मानवी परिवर्तनातील एक मूलभूत असा घटक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाबरोबर मूल्यांची पेरणी तर होतेच, शिवाय नवीन विचार रुजवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. त्यामुळे समाज विचार करू लागतो. विचार करायला लावणे व विचारातून समाज परिवर्तन घडविणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य आहे. कोणत्याही देशास सामाजिक, आर्थिक व राजकीय विकास साधावायचा असेल तर त्या देशातील साक्षरता किमान 70% पेक्षा जास्त असायला हवी. याचं उत्कृष्ट उदाहरण आपण पाश्चिमात्य राष्ट्रांकडे किंवा आज ज्याला आपण प्रगत राष्ट्र म्हणतो त्या राष्ट्रांकडे जर बघितलं तर तिथं हे साक्षरतेचं प्रमाण अबव 90% आहे. त्यामुळे विकसित व्हायचं असेल, प्रगत व्हायचं असेल तर नक्कीच साक्षरता, केवळ साक्षरताच नाही, पुढे गेल्यानंतर तो मुद्दा येईल, तर समजून उमजून घेऊन शिकणं हा भाग या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. अमर्त्य सेन यांच्या मते, आपल्याला माहिती आहे नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध जागतिक अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या मते शिक्षणाशिवाय लोकांच्या अंगी सामाजिक समता, सोशल कॅपेबिलिटीज येत नाहीत. म्हणजेच शिक्षण हे सामाजिक क्षमता किंवा समता विकसित करणारे साधन आहे. अगदी ॲडम स्मिथ पासून, अर्थशास्त्राचा जनक म्हणून आम्ही ॲडम स्मिथ यांचा उल्लेख करतो. या निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ असणारे ॲडम स्मिथ त्यांच्यापासून अगदी अलीकडचे म्हणजे अमर्त्य सेन या सर्व अर्थशास्त्रज्ञांनी शिक्षणाला विकासाचे प्रभावी साधन, विकासात भर घालण्याच्या दृष्टीने, भौतिक जीवनाच्या सुखसुविधात वाढ करण्याच्या दृष्टीने
आणि जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने शिक्षणाची नितांत गरज आहे. सामाजिक आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून शिक्षण सर्वमान्य झाले आहे. शिक्षणामुळे वैयक्तिक सामूहिक नावलौकिक मिळवण्याच्या संधी निर्माण होतात. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना ज्ञान आणि कौशल्याच्या माध्यमातून उत्पादक रोजगाराच्या संधी देखील मिळतात. अर्थशास्त्रामध्ये रोजगार हा 2 प्रकारचा असतो. एक उत्पादक रोजगार आणि 2 अनुत्पादक रोजगार. अनुत्पादक रोजगार आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून जरी महत्वाचा नसला तर या अनुत्पादक लोकसंख्येतूनच आपल्याला उत्पादक लोकसंख्या मिळत असते. आणि म्हणून दोन्हीचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा सर्वसाधारणपणे 0 ते 15 वयोगट हा लहान वयोगट समजला जातो. 60 वयोगटाची व्यक्तींना अनुत्पादक समजलं जातं. म्हणजेच 15 ते 60 या 59 या वयोगटात जी लोकसंख्या येते ही लोकसंख्या उत्पादक असते. अर्थात या उत्पादक लोकसंख्येला उत्पादन प्रक्रियेत सहभाग घ्यायला मिळाला तरच या लोकसंख्येचं आर्थिक विकासातील योगदान वाढू शकतं, मोठ्या प्रमाणात असू शकतं. वस्तुस्थितीत आपल्यासारख्या देशात किंवा विकसनशील देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या 15 ते 59 या वयोगटातील जवळपास 54% लोकसंख्या ही रोजगाराच्या शोधात जेव्हा बाहेर पडते तर यातून अनेकांना रोजगार जेव्हा मिळत नाही तेव्हा त्यांचा समावेश बेरोजगारीमध्ये होतो. ते अनुत्पादक मध्ये मोडतात. आणि साहजिकच आज आपण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या वारंवार येत असणाऱ्या प्रसार माध्यमातून बातम्यांचा आढावा घेतो. तरी ह्या क्वार्टरली किंवा एका 3 महिन्यात किंवा 6 महिन्यातला भाग सोडून द्या तरी सर्वसाधारण या 15 ते 60 या वयोगटातील असणारी 54% लोकसंख्येपैकी सुमारे 10 ते 12% लोकसंख्या अजूनही बेरोजगार आहे. अशा बेरोजगारांना देखील उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर शिक्षणाशिवाय, आणि केवळ शिक्षण नाही तर त्या शिक्षणातून उपयोजित शिक्षण किंवा त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण CBCS पॅटर्न मध्ये आपल्या विद्यापीठाचं कौतुक केलं पाहिजे. मॅडम त्यामध्ये महत्वाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. आपण SEC स्किल इन्हान्समेंट कोर्सेस सुरू केले आहेत. म्हणून देशाच्या आर्थिक विकासाला अशाच शिक्षणातून गती मिळत असते. याशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून व्यवहार चातुर्य, नागरिकत्वाची जाणीव, चांगल्या सवयी, नैतिकता, आध्यात्मिक सुसंस्कार, सामाजिकता इत्यादी घटकांचा अंतर्भाव मानवी मनात निर्माण केला जातो. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, मानवाचे शरीर, मन आणि आत्मा यांना विकसित करणे हे खऱ्या अर्थानं शिक्षणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. म्हणून असं हे शिक्षण म्हणजे नेमकं काय, व्याख्येच्या स्वरूपात शिक्षणाचा अर्थ थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. मानवी जीवनात मनुष्याला सुसंस्कारामुळे मनुष्यत्व प्राप्त होते. जन्मतः मनुष्याला बोलणे, वागणे, विचार, भावना या सर्वांची जाणीव असतेच असे नाही. वय परत्वे मानवाचा बौद्धिक, मानसिक, सामाजिक स्वरूपाचा विकास होत असतो. यासाठी मानवाला योग्य दिशेने मार्गदर्शन होणे गरजेचे असते. शिक्षण हा संस्कृत भाषेतील शब्द शिक्षा शिक्षती या धातूपासून तयार झालेला आहे. शिक्षा शिक्षती म्हणजे शिक्षण, अध्ययन करणे. इंग्रजीत त्यालाच आपण एज्युकेशन म्हणतो. हा लॅटिन भाषेतून आलेला एज्युकेशन शब्द त्याची फोड ई प्लस युका अशा 2 शब्दात केली जाते. त्याचाही अर्थ आतून बाहेरपर्यंत विकास करणे असा होतो. याच शिक्षणाच्या अर्थामध्ये, प्रस्तावनेमध्ये किंवा वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी किंवा शिक्षण तज्ञांनी ज्या शिक्षणाच्या व्याख्या केल्या आहेत त्या सर्वांच्या व्याख्येचा मतितार्थ मात्र एकच आहे की आतून बाहेरपर्यंत विकास करणं. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या शिक्षणाची असलेली अवस्था
आपल्या लक्षात यायला होते. शिक्षणाच्या संदर्भात प्लेटोच्या शब्दात प्लेटो म्हणतात, सत्य शिव सुंदरम ही जीवनाची मूल्य समजण्याची व अनुभवण्याची पात्रता मनुष्यास आनंद देते, ते खरे शिक्षण होय. स्पेन्सरच्या मते सर्वांग सुंदर जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण. ऋग्वेदात देखील शिक्षणाचा उल्लेख आहे. मनुष्याला आत्मनिर्भर आणि निस्वार्थ बनविते, ते शिक्षण होय. महात्मा गांधी म्हणतात, माणसाच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. विनोबा भावे म्हणतात, निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय. थोडक्यात काय तर शिक्षणातून ज्ञान प्राप्ती, देशाच्या विकासासाठी योग्य मनुष्यबळ निर्माण करणे, उपयोजन कौशल्य व व्यावहारिक कार्यक्षमता, उपजीविकेचं साधन म्हणून व्यक्तिगत पात्रतेचा विकास, आध्यात्मिक मूल्यांचे संस्कार, शरीर संवर्धन व नैतिक मूल्यांची जोपासना आणि समायोजन क्षमता इत्यादी मानवी बाबींचा संतुलित विकास देशासाठी व्हावा, असा शिक्षणातला अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात हे अर्थ माझ्यापेक्षा आपल्याला जास्त अवगत आहेत. मला या काही तज्ञांच्या व्याख्येतून एकच जाणवलं, आतून बाहेरून माणसाला घडवण्याची क्षमता शिक्षणात असते आणि त्यालाच आपण तशा प्रकारचं शिक्षण जेव्हा मिळते तेव्हा शिक्षण असं त्याला म्हणू शकतो. भारतीय शिक्षणाची ऐतिहासिक परंपरा अगदी फक्त थोडक्यात मी व्यक्त करतो. शिक्षणाची व्यवस्था, शिक्षणाची पद्धती, शिक्षणाची उद्दिष्टे काळानुसार व समाजाच्या बदलत्या गरजानुसार बदलत आलेले आहेत. अनेक बदलानंतर शिक्षणाच्या व्यवस्थेला आजचे मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. शिक्षणातील या स्थित्यंतरासाठी अनेक समाज सुधारकांनी केलेले प्रयत्न, समाजातून निर्माण झालेल्या चळवळी, तसेच काळानुसार बदलत गेलेली आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती, वैज्ञानिक प्रगती, सातत्याने बदलत जाणारे मानवी जीवन इत्यादीमुळे बदल घडून आले आहेत. या बदलाची ऐतिहासिक माहिती आपणास वैदिक काळातील शिक्षण, बौद्धकालीन शिक्षण, मुस्लिम कालीन शिक्षण, मोगलकालीन शिक्षण, स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण, स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने अवलंबलेल्या विविध शैक्षणिक धोरणातून बघायला मिळते. नुकतंच आपण आता नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालं आणि त्याची अंमलबजावणी 2021-22 पासून आपल्याला करायची. हे फक्त शिक्षणाच्या संदर्भात आपल्या भारतीय म्हणजे भारतामध्ये कशा पद्धतीने हे विकसित होत गेलं त्याचा फक्त मुद्द्याच्या स्वरूपात आढावा घेतला. अर्थात ही सगळी वैदिक काळातील, बौद्ध काळातील सगळ्या शिक्षणाची त्या त्या काळातली परिस्थिती सविस्तर अभ्यासता येते, त्याची आपल्याला इथं फारशी गरज नाही. मुख्य मुद्दा शिक्षण आणि आर्थिक विकास, एज्युकेशन आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बऱ्याचदा या मुद्द्यांच्या बाबतीत देखील मला पुन्हा पुन्हा जाणवलं की बरेचदा उल्लेख असा केला जातो की शिक्षणातील आर्थिक विकास, आर्थिक विकासातील शिक्षण. तर मी त्यामुळं कन्फ्यूज होत होतो, परंतु त्याचा खरा अर्थ शिक्षण आणि आर्थिक विकास म्हणजे शिक्षणाचा आर्थिक विकासाशी असणारा जो संबंध आहे, तो संबंध आपल्या या अभ्यासक्रमानुसार आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. परिवर्तनाची प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडत असते. नैसर्गिक परिवर्तन पुराच्या पाण्यासारखे असते. निसर्गतः पुराचं पाणी आपल्या आपल्या सोयीनुसार समुद्राला जाऊन मिळतं. नैसर्गिक परिवर्तनाला पाटाच्या पाण्याप्रमाणे हव्या त्या दिशेने योग्य वळण दिल्यास ते समाजाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरते. धरणं बांधतो, तलाव बांधतो, कालवे आपण तयार करतो, त्या निसर्गाने भरभरून दिलेल्या या जलाचं, पाण्याचं आपण आपल्या सोयीनुसार त्याला वळण देतो आणि तेच दिलेलं वळण समाजाच्या प्रगतीसाठी कसं उपयुक्त ठरतो याची जाणीव आपल्या सर्वांना आहे.
नैसर्गिक परिवर्तनाला अनुकूल व योग्य दिशा देण्याची जबाबदारी समाजातील शाळा, शिक्षण संस्था, शिक्षण तज्ञ, विचारवंत आणि आपल्यासारख्या अध्यापकांचं असतं. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं एक महत्वाचं साधन आहे. शिक्षणामुळे माणूस विचार करायला लागतो, विचाराप्रमाणे कृती करतो व त्यातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याने परिवर्तन होते. शिक्षण आणि नवनवीन तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचं परिवर्तन घडून येत असते. नैसर्गिक परिवर्तनाचा दर मंद असतो किंवा त्याची गती मंद असते. या किंवा हा मंद गतीचा वेग वाढवण्यासाठी शिक्षण हे खतासारखे काम करते. जसे आपण झाडाला खत दिले की झाड झपाट्याने वाढते, अगदी त्याचप्रमाणे व्यक्तीला शिक्षण मिळाले तर त्याचा परिवर्तनाचा वेग वाढतो आणि आर्थिक विकास झपाट्याने होतो. याचा अर्थच सरळ आहे. विकास घडवून आणायचा असेल, प्रगती घडवून आणायची असेल, मानवाला स्वतःचा विकास घडवून आणायचा असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणामुळेच त्यामध्ये, व्यक्तीमध्ये, समाजामध्ये, राष्ट्राच्या विचारसरणीमध्ये, ध्येय धोरणामध्ये परिवर्तन घडवून आणता येतं. आणि ह्या परिवर्तनाचं महत्वाचं काम आपण सर्वच जण या शिक्षण क्षेत्रात खारीचा वाटा का असाना पण ते करतो, याचा नक्कीच आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. विचारशून्य लोकांना विचार आणि विचारी लोकांना विचाराप्रमाणे आचरण करायला लावते ते शिक्षण. शिक्षणातून शिस्त, क्षमता आणि नम्रता अंगी येते. किमान ते अंगी यावी अशी अपेक्षा आहे. शिक्षणातून माणूस बदल स्वीकारण्यास तयार होतो. जुनी माणसं पारंपरिक असतात, नवीन आचार विचार त्यांना पटत नाहीत. जुने तेच चांगले असा त्यांचा स्वभाव असतो. शिक्षणामुळे या प्रवृत्तीमध्ये बदल होण्यास मदत होते, कारण बदल हा शिक्षणाचा स्थायी भाव आहे. सद्यस्थितीत आपल्या देशात दोन वर्ग बघायला मिळतात, ते म्हणजे इंडिया आणि भारत. इंडियातील वर्ग हा शहरात राहतो, तर भारतातील वर्ग हा ग्रामीण भागात राहतो. यापैकी इंडिया संघटित तर भारत असंघटित. इंडिया शिक्षित तर भारत अशिक्षित किंवा अडाणी. इंडियाचे राहणीमान, खानपान, रुची, आवड, गाणी, कथा, कादंबऱ्या काय असेल ते, गणवेश, पेहराव, यामध्ये जो बदल झालेला आपल्याला दिसतो तो नक्कीच शिक्षणामुळे झाला आहे. मात्र ग्रामीण भाग आज आहे तसाच आहे, कारण तिथे शिक्षणाचा अभाव आहे. जे शिक्षण या ग्रामीण भागात उपलब्ध आहे त्याची गुणवत्ता कशी आहे, तो जरी अभ्यासाचा स्वतंत्र विषय असला तर त्याचा मतितार्थ आपल्या तात्काळ लक्षात येतो. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात जीवन जगतो. त्यामुळेच ग्रामीण भागातील परिवर्तनाचा आणि पर्यायाने विकासाचा वेग कमी आहे. ग्रामीण मानसिकता ही शेवाळलेल्या दगडासारखी असते, ती लवकर बदलायला तयार होत नाही. शेवाळलेल्या दगडावर परिवर्तनाचे किंबहुना विकासाचे पाऊल पटकन पडत नाही. पडले तरी ते घसरण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत खितपट पडलेल्या ग्रामीण भागाचा आणि त्याचबरोबर शहरी भागाचाही खऱ्या अर्थाने विकास घडवून आणायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्री व मानवी साधन सामग्रीवर अवलंबून असतो. उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीच्या बाबतीत आपण आपल्या भारताकडे जर बघितलं तर आपल्याकडे विपुल प्रमाणात, भरपूर प्रमाणात अशा प्रकारची नैसर्गिक साधन सामग्री उपलब्ध आहे. आपला देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात
समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे. तीनही चारही ऋतू आपल्याकडे अतिशय व्यवस्थित आहेत. परंतु या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन सामग्रीचा पर्याप्त वापर किंवा पुरेपूर वापर करण्याची क्षमता अजूनही आपल्या अंगी आलेली नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिक्षणातील कमतरता किंवा गुणवत्ता प्रधान शिक्षणाची टंचाई. एकीकडे आपण इनरोलमेंट रेशो, शिकणाऱ्यांचं प्रमाण देश पातळीपासून राज्य पातळीपर्यंत बघतो की वाढत चाललेले हे प्रमाण संख्यात्मक स्वरूपात हा खरोखर गांभीर्याने आता बघायला सुरुवात केली किंवा करतायत. या विद्यार्थ्यांनी या उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं एज्युकेशन, शिक्षण जर घेतलं तर नक्कीच देशाचा आर्थिक विकास वेगाने होण्यास मदत होते. म्हणून नैसर्गिक साधन सामग्री आणि मानवी साधन सामग्री यावर कोणत्याही देशाचा विकास अवलंबून असतो. शिक्षण हा मानवी साधन सामग्रीच्या विकासाचा मुख्य घटक म्हणून ओळखला जातो. मानवी साधन सामग्रीचा विकास आणि देशाचा आर्थिक विकास यांच्यात धनात्मक संबंध असतो. याचा अर्थ ज्या देशात शिक्षित आणि कौशल्यावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ विपुल प्रमाणात असते तो देश वेगाने विकसित होईल. सध्याच युग किंवा शतक हे 21वे शतक आहे. हे ज्ञानाचे आणि ज्ञानाधारित संपत्तीचं शतक आहे. या ज्ञानाधिष्ठित शतकात ज्ञानातून संपत्ती फक्त शिक्षणच करू शकते. नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी 1998 मध्ये हा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे सरांनी लेफ्ट झाले होते. होतील जॉईन. तुम्ही जॉईनच राहा पार्टिसिपंट.
सर काय प्रॉब्लेम झाला? सर म्यूट आहे, सरांचा आवाज म्यूट आहे. हा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. आलं परत. हा ओके ओके सर. येस येस ओके. येतोय आवाज आता? येस सर, आवाज येतोय तुमचा. पीपीटी दिसते समोर? येस सर. येस ओके थँक्यू. मला असं वाटतं नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ अमर्त्य सेन इथपर्यंत आपण आलो होतो. सेन यांनी 1998 मध्ये मानवी साधन संपत्तीचा विकास शिक्षणाचा प्रचार व प्रसारामुळे होतो. मानवी साधन संपत्तीच्या विकासातून राष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळते हे स्पष्ट केलं. त्याचबरोबर प्राध्यापक गुरनार मिर्डाल यांच्या मते बहुसंख्य जनतेला निरक्षर ठेवून आर्थिक नियोजनाची प्रक्रिया राबवणे निरर्थक आहे. कारण प्रशिक्षित व कमी कुशल श्रमिकांच्या उत्पन्नात अपेक्षित वेगाने वाढ न झाल्यास विकास प्रक्रिया खालच्या पातळीवर राहते. साहजिकच गुरनार मिर्डालने अर्थशास्त्रातील विकासाच्या संदर्भात अतिशय मूलभूत असणाऱ्या संकल्पनेवर भर दिला, ते म्हणजे आर्थिक नियोजन. भारताने सुरुवातीपासूनच स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये अगदी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच 1950 ला नियोजन मंडळ स्थापन केलं आणि पहिली पंचवार्षिक योजना 1950-51 मध्ये सुरू केली. साहजिकच या नियोजनाचा जो प्रभाव आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर होता, कारण त्यांना समाजवादी समाजरचना अभिप्रेत होती आणि समाजवादी समाजरचनाच्या ध्येयाने प्रेरित होऊन रशियन अर्थव्यवस्थेने वेगाने विकास घडवून आणला.
सरांचा नेटवर्क इश्यू झालाय का? हो मॅडम, सरांना नेटवर्क येत नाहीये बरोबर. सर जॉईन होण्याचा प्रयत्न करतायत. ते सरांना सांगा ना, व्हिडिओ उमेश सांगतो व्हिडिओ बंद करा म्हणून. हो सांगितलं. हॅलो सर. हा सर, वेलकम सर. अरे काय सर, कोणाकडून प्रॉब्लेम येतो? आमच्याकडे तर नेट आहे. हा सर, नेटचा प्रॉब्लेम तुमच्याकडेच येतोय, थोडस वीक सिग्नल असणार आहे. असं आहे का? हा सर, व्हिडिओ ऑफ करा तुम्ही आणि शेअरिंग करा, कनेक्टिव्हिटी चांगली येत राहील. येस येस, ओके सर. सॉरी डिस्टर्ब होतो मॅडम. नाही सर, चालेल. टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्याला कोणी काय करू बोला. शकत. आपलं व्हिडिओ. सर काही हरकत नाही, टू बी कंटिन्यू. हे चालतात टेक्निकल प्रॉब्लेम. येस येस येस, ओके. पण ते लिंक तुटते त्याच्यामुळे मॅडम. ते होतं, पण आता ऑनलाईन मध्ये हे स्वीकारावं लागतं मुलांना. हे एक शिक्षणाची गुणवत्ता आहे आपली. हा बस. चालेल, कंटिन्यू करा सर. येस येस. हे ऑन करा. तर आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात आपण बोलत होतो. आर्थिक नियोजन म्हणजे एखाद्या देशात गेलं परत उपलब्ध असलेल्या, आवाज येतो? हा सर, चालू आहे, कंटिन्यू करा. उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचा पर्याप्त उपयोग करण्यासाठी विशिष्ट ध्येय प्रेरित होऊन केलेली आखणी, त्याला आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. म्हणजेच उपलब्ध साधन सामुग्रीच्या सहाय्याने ठरवलेली उद्दिष्टे ठरवलेल्या कालखंडात पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जी आखणी केलेली असते त्याला आर्थिक नियोजन असं म्हणतात. कारण प्रशिक्षित व कमी कुशल श्रमिकांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यासाठी अशा प्रकारच्या आर्थिक नियोजनाची गरज असते. हे आसियन डेव्हलपमेंट या नावाच्या पुस्तकामध्ये गुन्नार मिर्डाल यांनी प्रकर्षाने मांडलेलं आहे. यासाठी आपल्याला प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत तांत्रिक कौशल्य प्राप्त तरुणांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे देशात शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक ही विधायक किंवा उत्पादक गुंतवणूक मानली जाते. प्राध्यापक गॅलब्रेथ व प्राध्यापक डेव्हिस आणि त्याचबरोबर श्रमशक्ती आणि
आर्थिक विकासाच्या संदर्भात प्रभावी प्रतिमान मांडणारे प्रोफेसर लेविस या सर्वच अर्थतज्ञांनी जनतेला साक्षर बनवण्यासाठी शिक्षणावर केलेला खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो असं मत मांडलेलं आहे. म्हणजेच नियोजित आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सरकारने शिक्षणाच्या सुविधांचा पुरवठा योग्य प्रमाणात देशामध्ये उपलब्ध केल्यास अधिक गतीने विकास होण्यास मदत होते. आर्थिक विकास म्हणजे राष्ट्रातील गुंतवणूक, बचत, रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, एकूण मागणी, एकूण पुरवठा, उपभोगात वाढ व राजकीय स्थैर्य यासारख्या राष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या एकूणात गोष्टीमध्ये अनुकूल बदल असा विकासाचा अर्थ लावला जातो. अलीकडे त्यात नव्याने आयुर्मान, आरोग्य, शिक्षण, जन्म मृत्यू प्रमाण कमी याचाही समावेश यामध्ये झालेला आहे. साहजिकच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI संयुक्त राष्ट्र संघाने 1990 पासून प्रकाशित करायला सुरुवात केली आणि विकासामध्ये हे पारंपरिक वर सांगितल्याप्रमाणे समग्र घटकांचा तर समावेश होतोच होतो, त्याचबरोबर मानवाचं सरासरी आयुर्मान, मानवाचं आरोग्य, मानवाला मिळत असलेले शिक्षण आणि जन्म मृत्यू दराचं प्रमाण कमी म्हणजे माता मृत्यू दराचं प्रमाण कमी वगैरे या सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन मानव विकास निर्देशांक मांडलेला आहे. आणि हा मानव विकास निर्देशांकालाच ह्युमन कॅपिटल किंवा मानवी भांडवल या नावाने देखील संबोधलं जातं. साहजिकच दीर्घायुष्याच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, जन्म मृत्यू दराच्या बाबतीत आपण आपल्या देशाचा जर आता विचार केला तर आपली स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये गेल्या 72 वर्षामध्ये झालेली प्रगती जरी चांगली असली तरी ती अजूनही पर्याप्त प्रमाणात झाली नाही हे यावरून स्पष्ट होतं. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याकडे सरासरी आयुर्मान मानवाचं 54 वर्ष होतं. नळगे सर, वेळ संपला का? नाही मॅडम, वेळ नाही संपला. अच्छा, सरांचा प्रॉब्लेम येतोय आवाजाचा. बरं, थोडा वेळ वाढून घे लगेच. नाही, वेळ वाढवायची गरज नाही, कंटिन्यू आहे आपलं. ओके ओके. किती वेळ पण चालते. आवाज येतो सर? येस सर, येतोय आवाज. तर HDI मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. या HDIच्या संदर्भात जागतिक पातळीवर आज आपल्याला बराचसा अभ्यास झालेला आणि त्यावरून लक्षात येतं की शिक्षण संख्यात्मक स्वरूपाचं महत्वाचं नसून गुणात्मक शिक्षण देखील महत्वाचं आहे. आता तर स्थूल राष्ट्रीय आनंद, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ही संकल्पना आली. सर्वसाधारणपणे ही त्या देशातील GDP, सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नावरून मोजली जाते. 2012 पासून
संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील सर्व राष्ट्रातील लोकांचा आनंद, हॅपीनेस व खुशाली, वेल बिईंग याची मोजणी करण्यासाठी सुरुवात केली. जगातील अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संख्याशास्त्र या विषयातील तज्ञांमार्फत सखोल अभ्यास करून 158 देशांची क्रमवारी ठरवली. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2015 प्रसिद्ध झाला. हा रिपोर्ट अमेरिकेतील गॅलप या संशोधन संस्थेने सर्वे करून प्रकाशित केला. त्यानुसार आनंदी व खुशाल असलेल्या देशामध्ये भारताचा नंबर 117वा आहे. अगदी असाच आपला ह्युमन इंडेक्स नंबर किंवा HDI मध्ये देखील नंबर आपला 132-33 आहे. आनंदी हॅपीनेसच्या या क्रमवारीमध्ये 158 देशाच्या सर्वेमध्ये 117वा आपला नंबर आहे. हा हॅपीनेस किंवा खुशाली मोजण्यासाठी सर्वसाधारणपणे या संस्थेने 6 निकष निश्चित केले होते. त्यामध्ये पहिला, चांगले दरडोई उत्पन्न. दुसरा, निरोगी व दीर्घायुष्य. तिसरा, वैयक्तिक व सामाजिक आधार. चौथा, निर्णय स्वातंत्र्याची भावना. नेक्स्ट, पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था आणि उदारपणा या घटकांचा विचार करण्यात आला. यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपणास शिक्षणाची गरज आहे. हे जे 6 निकष सांगितले, या 6ही निकषाच्या बाबतीत खाली खुशालीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्याला अजून बराचसा पल्ला त्या बाबतीत गाठायचा आहे. उच्च जीवनशैली ही भौतिक सुविधावर व आर्थिक समृद्धीवर ठरवली जाते. सगळ्यात आनंदी देशामध्ये पहिला नंबर आहे स्वित्झर्लंडचा, दुसरा आहे आइसलंडचा, तिसरा आहे डेन्मार्कचा, चौथा आहे नॉर्वेचा आणि 5व्या क्रमांकावर आहे कॅनडा. अमेरिका, इंग्लंड यासारखे प्रगत देश देखील यांचा क्रमांक हॅपीनेस मध्ये 15च्या पुढे आहे. 15, 16, 17 अशा स्वरूपाचा त्यांचा क्रमांक आहे. साहजिकच ही अवस्था, ही परिस्थिती जी आपल्या समोर आज आपल्याला दिसते त्याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षणातील कमतरता. शिक्षण नाही असं म्हणता येत नाही, परंतु शिक्षणातील कमतरता. म्हणजे एकीकडे जागतिक पातळीवर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस अशा प्रकारच्या संकल्पना म्हणजे अगदी प्रगत संकल्पना अंमलात आणून ते त्यांची खाली खुशाली, हॅपीनेस, आनंदीपणा मोजतात. आणि दुसरीकडे आपल्याला अजूनही अतिशय प्राथमिक पातळीवर असणाऱ्या सुविधांची देखील कमतरता जाणवते. आणि यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर व्यापक आणि निरंतर आर्थिक विकास साध्य करण्यासाठी देशातील जनता वास्तव दृष्टिकोनातून बुद्धिमान असली पाहिजे. म्हणजेच देशातील जनतेजवळ बुद्धी, ज्ञान, खूप कष्ट करण्याची इच्छाशक्ती आणि सभ्य वर्तणूक हे गुण असले पाहिजेत. समाजात नीतिमूल्यांची जपणूक करून आधुनिकीकरणाचा पुरस्कार करता येण्याजोगी परिस्थिती असली पाहिजे. म्हणून शिक्षण आणि आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या 2 बाजू मानल्या जातात. देशातील जनता शिक्षणापासून वंचित असेल तर आर्थिक विकासाची फळे त्या जनतेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून शिक्षणाचा आणि आर्थिक विकासाचा जवळचा संबंध आहे. असं या शिक्षणाची सविस्तर आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावना किंवा चर्चा केल्यानंतर, अतिशय संकल्पनात्मक दृष्टिकोनातून त्याचा आढावा घेतल्यानंतर मग या आर्थिक विकासात शिक्षण नेमकं कोणती भूमिका बजावते, शिक्षणाची भूमिका आर्थिक विकासात कशी आहे, त्याचा आढावा रोल ऑफ एज्युकेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यामध्ये आपल्याला पुढील मुद्द्यांच्या द्वारे घेता येईल. साहजिकच पहिलाच मुद्दा आहे, शिक्षणामुळे लोकांचा आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यास मदत होते. शिक्षणामुळे लोकांची कार्यक्षमता आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता वाढते. कार्यक्षमतेच्या बाबतीत आपण जर प्रगत देशांशी
आपल्या लोकांची कार्यक्षमतेची तुलना केली तर सर्वसाधारणपणे एक अमेरिकन व्यक्ती ची जी श्रमशक्ती आहे ती 3 भारतीय श्रमिकांच्या बरोबर आहे. म्हणजेच 1:3 हा कार्यक्षमतेचा रेशो आपल्याला प्रगत देशांच्या तुलनेत आपला असलेला दिसतो. म्हणजेच आपल्याला आपली कार्यक्षमता, आपली इफिशियन्सी वाढवण्यासाठी वाढवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तरच आपल्याला नवीन तंत्रज्ञान वगैरे आत्मसात करण्यास मदत होते. किंबहुना आजच आपण याच व्याख्यानाच्या माध्यमातून या नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्याला अजूनही किती अडथळे येतात हे आपण आपल्या समोरच आज उदाहरण आहे. अमेरिकन लोकांची कार्यक्षमतेच्या वगैरे दृष्टिकोनातून जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा मीही आतापर्यंत वेगवेगळ्या पुस्तकातून, वेगवेगळ्या अभ्यासकांच्या अभ्यासातून त्याची आपल्या देशाशी तुलना करत होतो. परंतु सुदैवाने मागच्या वर्षी 1 महिना मला अमेरिकेत जाता आलं. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क या ठिकाणी मी 1 महिना राहिलो. माझा मुलगा तिथं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तिथली माझा 1 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या परिसरात फिरत असताना सातत्याने बघण्याचा दृष्टिकोन एकच होता की आपण आणि ते याची तुलना मी करत होतो. म्हणून साधं केळी जरी घ्यायला गेलो तरी मी तिथली केळीची किंमत आणि लगेच भारतातील केळीची किंमत, तिथल्या विविध वस्तूंची किमती आणि आपल्या किमती याची सातत्याने तुलना करत होतो. आणि असं असताना देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत त्या देशातलं आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्पन्न असलेलं दिसतं. एक केळी मी तेव्हा घेतली, मला तिथे गेल्यानंतर केळी खावाशी वाटली तेव्हा ती $1 होती. म्हणजे $1 बरोबर 70 रुपयाला एक केळी मी घेतली. आणि आपल्याकडे आपण अजूनही 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये डझन वर घासाघीस करून 12 केळीची डिमांड करतो. सांगण्याचा मुद्दा ही किंमत का आहे तर तिथं जे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे तिथं 12ही महिने या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्या देशामध्ये सर्व गोष्टी अगदी ॲज इट इज प्रिझर्व करून ठेवल्या जातात आणि त्याच्यामुळं त्यांना 12ही महिने विकासात्मक प्रक्रियामध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज लागते त्या त्या गोष्टींची उपलब्धता त्या ठिकाणी होते. आणि म्हणून ही कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. गतिशीलता आणि उपलब्ध संधी याविषयी श्रमिकांच्या जाणीवा, जागरूकता विकसित होतात. गतिशीलता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जाण्याची श्रमिकांची किंवा माणसाची, लोकांची जी प्रवृत्ती असते तिला आपण श्रमिकांची गतिशीलता म्हणतो. आणि ही गतिशीलता अजूनही आपल्या देशात फार कमी आहे. उपलब्ध संधी आपल्या समोर कितीही चालून आल्या तरी आपल्याला त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता, धाडस आपल्यामध्ये अजूनही नाही. या प्रवृत्तीमध्ये, या जाणीवामध्ये लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचं ज्ञान, कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन या स्वरूपाचे फायदे होतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून समाजात होणारे बदल मोजण्यास किंवा समजण्यास मदत होते. शिक्षणातील गुंतवणूक ही एक मानवी भांडवल निर्मितीसाठी होणारी मुख्य गुंतवणूक असते. त्यामुळे नवनिर्मिती आणि नवनवीन शोधांची प्राप्ती सहज सुलभ होते. शेवटचा मुद्दा, देशातील शिक्षित श्रमिकांची उपलब्धता आधुनिक तंत्रज्ञान सहज आत्मसात करण्यासाठी महत्वाचे ठरते. हे 5-7-8 मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला रोल ऑफ एज्युकेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये विस्तृतपणे त्याची चर्चा करता येते. परंतु ती चर्चा आपण यापूर्वीच केलेली असल्यामुळे पुन्हा पुन्हा ती चर्चा करायची गरज नाही. मग नेक्स्ट मुद्दा येतो, एज्युकेशन ॲज अन इन्व्हेस्टमेंट. शिक्षण एक गुंतवणूक. शिक्षणातील गुंतवणूक म्हणजे पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा होय. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी जो खर्च केलेला पैसा नहीं 10 को आते गुंतवणूक होय. बाबा शिक्षणामध्ये
जो आपण पैसा लावतो, शिक्षणामध्ये प्रचंड भांडवली गुंतवणूक करतो, याविषयी सर्वसामान्य समज यापूर्वी किंवा साधारणतः 80च्या दशकापर्यंत आपल्याकडं त्याला फारसं महत्व दिलं जात नव्हतं. शिक्षणामुळे आर्थिक विकास होतो, शिक्षण हे आर्थिक विकासासाठी गरजेचं आहे, यावर फारसा भर आपल्याला त्या काळात दिलेला दिसून येत नाही. एक लेख मी वाचला, आर्थिक नियोजनाला मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे 50-51 ला सुरुवात झाली, 2014 पर्यंत, 17 पर्यंत होती, परंतु 14 ला नवीन सरकार आल्यामुळे बदललं. 12 पंचवार्षिक योजना आणि मध्यंतरच्या काळात काही साखळी योजना आपण राबवल्या. या प्रत्येक योजनेकडे जर आपण बारकाईने बघितलं तर आपण मूळ सोडून, पाया सोडून टेंड्याकडेच किंवा शिखराकडेच मलमपट्टी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. अर्थात त्या त्या परिस्थितीत त्या त्या गोष्टींची गरज होती. आधी लोकांना पोटासाठी पुरेसं अन्न मिळवून देणं गरजेचं होतं, आणि म्हणून आपण सुरुवातीच्या काही जर योजना बघितल्या तर आपल्या सगळ्या त्या योजनावर 4-5 पंचवार्षिक योजनापर्यंत कृषी आणि औद्योगिक विकासावर भर दिला. टर्शियरी सेक्टर, जे तृतीय क्षेत्र, जे सेवा क्षेत्र आहे, या सेवा क्षेत्राची जाणीव आपल्याला प्रामुख्याने 80 नंतर झाली. विशेषतः राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि त्यांना या नवीन तंत्रज्ञानाची महत्व अवगत असल्यामुळे त्यांनी सुपर कॉम्प्युटर पहिल्यांदा 1985 मध्ये भारतात रुजवण्यास सुरुवात केली, की ज्या बाबतीत आत्ताचे सत्ताधारी प्रचंड ओरड करत होते, त्यांनी आजही त्याचाच मोठ्या प्रमाणात अवलंब केला. तो भाग जरी वेगळा असला तर अशा प्रकारची गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तर 2012 पर्यंत वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेपासून 12 पंचवार्षिक योजना राबवल्या. त्यातल्या 10वी, 11वी आणि 12वी योजना जर सोडली तर शिक्षणासाठी म्हणून अशी खास तरतूद आपल्या पंचवार्षिक योजनामध्ये सरकारने केलेली नाही. म्हणजे कायम शिक्षणाला 9व्या योजनेपर्यंत बायपास किंवा साईडला किंवा इतर योजना बरोबर घेतलेलं दिसतं. आणि त्यातही जर बघितलं तर 10व्या आणि 11व्या योजनेत तरी प्राथमिक शिक्षणावर भर दिला, आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये थोडस उच्च शिक्षणाला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देऊन त्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात झाली. आणि म्हणून आपण आज जो विचार करतो की शिक्षण आणि आर्थिक विकास, आर्थिक विकासासाठी शिक्षण महत्वाचं आहे, त्या शिक्षणातील गुंतवणूकच जर आजपर्यंत पुरेशा प्रमाणात झालेली नसेल तर आर्थिक विकासाची प्रक्रिया मंदावणार, या बाबतीत वेगळं काही सांगायची गरज नाही. सर्वसाधारणपणे एकूण बजेटच्या, एकूण अंदाजपत्रकाच्या 6% खर्च शिक्षणावर व्हायला पाहिजे, झाला पाहिजे अशी अपेक्षा असते. तरच त्या देशातील शिक्षण ग्रासरूट लेव्हल पासून उच्च शिक्षणापर्यंत विकसित होण्यास मदत होते. आपण आपल्या बजेटकडे, अंदाजपत्रकाकडे जर बघितलं, त्यातली त्यात आमच्यासारखे अर्थशास्त्राचे जाणकार थोडीशी माणसं त्याच्याकडे बघतो तर शिक्षणासाठी म्हणून केलेली स्वतंत्र गुंतवणूक फारच कमी आहे. सर्वसाधारणपणे आता कुठं ती 4.4% आली. त्यातही अनेक शिक्षणाचा, दूरशिक्षण असेल, त्याच्यानंतर तुमचं साक्षरता असेल, साक्षरता कार्यक्रम असतील, असे शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या अनेक बाबीचा समावेश करून ती आता गुंतवणूक 4.5%च्या आसपास आणली. अशा परिस्थितीतही आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो, हेही नशे थोडके असं समजायला काय हरकत नाही. म्हणून या शिक्षण क्षेत्रातील जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीच्या बाबतीत आपण सातत्याने अपयशी ठरलो किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकलो नाही. आणि म्हणून आजही आपल्या देशाचा साक्षरतेचा दर मला असं वाटतं 66%च्या आसपास आहे. 66%, जे सुरुवातीला मी सांगितलं की 70%पेक्षा जास्त साक्षरतेची प्रमाण असेल तर ते विकासाकडे देश जातो. इथं आपली अजूनही परिस्थिती 66%पर्यंतच देश पातळीवर आहे. राज्याच्या पातळीवर जरी आपण जास्त असलो परंतु आपण देशाचा विचार करतो तेव्हा ही साक्षरता कमीच आहे. तिसरी बाब, आपण शिक्षणाच्या गुंतवणुकीकडे आज उपयोजित किंवा तुमच्या इम्प्लिकेशनच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आज शिक्षणाची किती हेळसांड चालू आहे ते तुमच्या आमच्यासारखे माणसं शैक्षणिक क्षेत्रात आपण काम करतो, आपल्याला त्याची प्रकर्षाने जाणीव होतो.
आज आपले विद्यार्थी समोर आहेत. अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊनही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता अजूनही आपल्या देशामध्ये नाही. साहजिकच ही अशा प्रकारची शिक्षितांची जर संख्या अनावश्यक किंवा बेकार पडून राहिली तर त्याचा विकासाला उपयोग होण्याऐवजी विकासात अडथळेच निर्माण होतात आणि ते अडथळे आपण वन बाय वन पुढे बघू. म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील गुंतवणूक किंवा शिक्षणातील गुंतवणूक अतिशय महत्वाची गुंतवणूक समजली जाते आणि ही गुंतवणूक विकासाला कशी प्रेरणा देते, कशी उत्तेजन देते याचं थोडक्यात अवलोकन आपल्याला पुढील मुद्द्यावरून करता येईल. ज्ञानी आणि कुशल कामगार उपलब्ध साधनांचा चांगला उपयोग करतात. मागाशी सांगितल्याप्रमाणे देशात उपलब्ध साधन सामग्री विपुल प्रमाणात आहे. त्याचा वापर करण्यासाठी कुशल आणि ज्ञानी लोकांची गरज आहे आणि ती शिक्षणातून पूर्ण होऊ शकते. उत्पादनात वाढ होते. शिक्षणातील गुंतवणुकीमुळे लोकांची कार्यक्षमता, उत्पादकता, उत्पन्न आणि संधींची उपलब्धता वाढते. कौशल्य आणि ज्ञानात गुणात्मकता प्राप्त होते. मानसिक क्षमता विकसित होते. त्यामुळे लोक तर्कशुद्धपणे आणि बौद्धिक दृष्टिकोनातून आपली पसंती किंवा निवड करण्यास सक्षम होतात. लोकांमध्ये मूल्यांची जोपासना होते व त्यातून उत्कृष्ट नागरिक तयार होतात. आधुनिकीकरणाची स्वीकारार्हता वाढते. शिक्षणामुळे देशातील लोकांचे आधुनिकीकरण आणि सुधारित तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता वाढते. यामुळे केवळ अर्थव्यवस्था विकसित होते असे नाही, तर अर्थव्यवस्थेला प्राथमिक अवस्थेतून मागासलेपणातून बाहेर काढण्यास मदत होते. आर्थिक विषमता नष्ट होते. उत्पन्नातील विषमता कमी होते. त्यातून समतावादी समाज निर्माण होतो. आपल्यासारख्या देशात या विषमतेच्या बाबतीत जर बघितलं तर मुठभर लोकांकडे, अगदी ग्रामीण भाषेत बोलायचं ठरलं तर मुठभर लोकांकडे खंडीभर उत्पन्न आणि खंडीभर लोकांकडे मुठभर उत्पन्न, अशी आजची आपल्या देशाची उत्पन्न वाटपातील विषमता आपल्याला बघायला मिळते. आणि अशी आर्थिक विषमता जर नष्ट करायची असेल तर शिक्षणाची गुणवत्ता किंवा शिक्षणाच्या शिवाय पर्याय नाही. राहणीमानाचा दर्जा उंचावतो. सहभागी दरात वाढ होते. म्हणजे विकासाच्या प्रक्रियेमध्ये लोकांचं जर सहभागाचं प्रमाण वाढवायचं असेल तर शिक्षण महत्वाचं ठरतं. शिक्षणच सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. वन सोल्युशन फॉर अदर इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. सर्व आर्थिक प्रश्नांचं उत्तर शिक्षण आहे. शिक्षणामुळे लोकांना शिक्षित करण्याचे नाही, शिक्षणाचं महत्व केवळ लोकांना शिक्षित करण्याचं नाही, तर विकसनशील अर्थव्यवस्थेसमोरील विविध जे स्थूल किंवा समग्र आर्थिक प्रश्न आहेत त्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक देखील या शिक्षणामुळे होते. हे आर्थिक प्रश्न तुमच्या समोर जर आपण ठेवले तर तुमच्या लक्षात येईल. दारिद्र्य, आर्थिक विषमता, अस्पृश्यता, त्याच्यानंतर वाढती लोकसंख्या, गुंतवणूक आणि बचतीचं प्रमाण कमी, साधनांचा अपुरा वापर, जातीयता, धर्मांधता, भाषावाद, प्रांतवाद, हे सगळे जे स्थूल प्रश्न आहेत, जे समग्र प्रश्न आहेत, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लोकांना साक्षर करणं, शिक्षित करणं गरजेचं आहे. अशा शिक्षणातील गुंतवणुकीचे फायदे मुद्द्याच्या स्वरूपात तुमच्या समोर आहे. दारिद्र्य निर्मूलन. आपल्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेत आपण दारिद्र्य निर्मूलन ठरवलं. 1951 आपल्याकडे जवळपास 51% दारिद्र्य होतं. आज ते 27% पर्यंत आलं. म्हणजे निम्म्याने दारिद्र्य कमी करण्यात आपण यशस्वी झालो. आरोग्यपूर्ण जीवनशैली म्हणजेच आरोग्यविषयक सुविधा वाढवता येतात. वैद्यकीय शिक्षण विकसित करता येतं. प्रायोगिकता आणि विविधता आणता येते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून त्यामध्ये विविधता प्राप्त करून आपल्याला विकासासाठी मार्ग तयार करता येतो. सामाजिकता व संपर्क प्रस्थापित करता येतो. वैयक्तिक कौशल्य विकास घडवून आणता येतो. स्थिर व जास्त रोजगार निर्माण होतो. रोजगार पण कसा पाहिजे? स्थिर. इकॉनॉमिक स्टॅबिलिटी किंवा स्थैर्यासह विकास हा भाग महत्वाचा आहे. म्हणून आहे त्या रोजगारामध्ये घट न होता त्यात सातत्याने वाढ घडवून आणण्याची क्षमता शिक्षणामध्येच आहे
आणि म्हणून ती गुंतवणूक महत्वाची ठरते. आर्थिक वृद्धी होते. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. वृद्धी ही आर्थिक विकासाची पहिली पायरी किंवा पहिला घटक आहे. वृद्धी ही संख्यात्मक स्वरूपात मोजली जाते, तर विकास हा गुणात्मक स्वरूपात मोजला जातो. म्हणून सुरुवातीला आपल्याला संख्यात्मक स्वरूपात विकास घडवून आणायचा असेल तर अगोदर गुंतवणुकीतून साक्षरतेचं प्रमाण आणि साक्षरतेतून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आचार विचार कृतिशीलता वगैरे वगैरे लोकांची विकसित झाली की आर्थिक विकास घडून येतो. पर्यावरणीय फायदा, आज पर्यावरणीय असमतोल आपल्याला दिसतो, त्याच्यातही संतुलन साधण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश, साहजिकच आताची सुशिक्षित वर्ग जर रोजगारापासून वंचित राहिली तर देशातील अपप्रवृत्ती या त्यांचा वापर करतात. ह्या सुशिक्षित व्यक्ती परिस्थितीनुसार त्यांच्याकडे आकर्षित होतात. परिणामी आपण बोडो आंदोलन बघितलं, आपण पंजाब मधलं आंदोलन बघितलं, आपण अतिरेकी संघटना आता जे चालतात त्यातले जर तरुण बघितले तर साधारणतः या अतिरेक्यामध्ये 20 ते 30 वर्ष या वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. तो तरुण तिकडे का गेला तर त्याच्यामध्ये जी फ्रस्ट्रेशन आलं, त्यातून त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. ही जर कमी करायची असेल तर शिक्षणावर भर पाहिजे. समतेला उत्तेजन प्रोत्साहन, उत्कृष्ट कारकीर्द आणि बढती घडवून आणण्यासाठी, लिंगाधारित हिंसा कमी करण्यासाठी, म्हणजेच स्त्री पुरुष प्रमाण किंवा लिंग भेदभाव जो आपल्या समाजामध्ये आहे तो भेदभाव कमी करायचा असेल तर शिक्षणातील गुंतवणूक किंवा शिक्षण किफायतशीर ठरतं. बालविवाहास प्रतिबंध, माता मृत्यू दर कमी, या बाबी आपल्याला शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा शिक्षणातील गुंतवणुकीतून आपल्याला साध्य करता येतात. आणि म्हणून हे फायदे बघितल्यानंतर शैक्षणिक नियोजनासाठी मनुष्यबळ दृष्टिकोन हा एक आपल्या समोर तुमच्या अभ्यासक्रमातला मुद्दा आहे. आणि तो मनुष्यबळ दृष्टिकोन, मॅन पॉवर अप्रोच फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग, यासाठी थोडक्यात 2-3 मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून हा अप्रोच, हा दृष्टिकोन आपल्याला अभ्यासता येतो. म्हणून मनुष्यबळ नियोजन म्हणजे काय तर मागणीच्या बाजूने विचार करायचा, पुरवठ्याच्या बाजूने विचार करायचा आणि त्याचबरोबर मागणी आणि पुरवठ्यातील सुसंवाद ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, संतुलनाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा. म्हणून मागणीच्या बाजूने जेव्हा आपण मनुष्यबळाचा विकास करतो तेव्हा संघटना किंवा कंपनीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. म्हणून किती संख्या आवश्यक आहे त्याचं विश्लेषण, त्याचं पुनरावलोकन, या दृष्टिकोनातून अंदाज बांधणं हे मनुष्यबळ नियोजनासाठी आवश्यक असतं. पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून श्रम पुरवठा, श्रमशक्तीचा पुरवठा हा लोकसंख्येतून होतो, हा लोकांतून होतो. तसं उत्पादनाची 4 घटक आपण बघतो, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. यापैकी एकच घटक सजीव आहे, बाकीचे घटक निर्जीव आहे. परंतु बाकीच्या घटकामध्ये जो श्रमशक्ती आहे, जो श्रमिक आहे, त्या श्रमिकाला मन आहे, भावना आहेत, त्याला कुटुंब आहे, त्याला परिसर आहे, त्याला आपुलकी आहे, त्याला नातगोत आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा समाज या श्रमिकाकडे बघेल तेव्हाच त्याचाही खऱ्या अर्थाने विकास घडून येईल. आणि म्हणून पुरवठा हा श्रमिकातून होतो, लोकसंख्येतून होतो. आणि लोकसंख्येतून होणारा हा पुरवठा, उपलब्ध मनुष्यबळ आणि आवश्यक मनुष्यबळ या संबंधी अंदाज करून त्याची तरतूद करण्याच्या दृष्टिकोनातून मनुष्यबळ नियोजन आवश्यक ठरतं. आणि साहजिकच या दृष्टिकोनातून जर बघितलं, नियोजनाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तिसरा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे मागणी पुरवठ्यातील संतुलन. पुढचा मुद्दा मी घेऊ शकलो नाही. कामगार कौशल्याचा उपयोग संस्थेच्या दृष्टिकोनातून शक्य तितका चांगला कसा होईल आणि त्याचबरोबर त्या कामगारांचं देखील त्यांच्या दृष्टिकोनातून हित किंवा समाधान कसं साधलं जाईल, या दृष्टिकोनातून श्रमिकांची मागणी आणि श्रमिकांचा पुरवठा यात योग्य समन्वय साधून जर मनुष्यबळाचं नियोजन केलं तर आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान होण्यास
मदत होते. याचबरोबर याच्यानंतर तर तुमचा मनुष्यबळ नियोजनाच्या संदर्भातच एक शेवटचा मुद्दा आहे, थोडक्यात तुमच्या समोर ठेवतो. तो म्हणजे स्टेप्स इन मॅन पॉवर प्लॅनिंग प्रोसेस. म्हणजे मनुष्यबळ नियोजन पद्धती किंवा त्याला काय म्हणतात, मनुष्यबळ नियोजन पद्धतीच म्हणता येईल. तर या पद्धतीचा देखील आपण जर विचार केला, आढावा घेतला, तर आपल्याला दिसतं या 3 स्टेप्स आहेत. द स्टेप्स इन मॅन पॉवर प्लॅनिंग आर डिस्कस्ड बिलो. खालच्या मुद्द्यांच्या आधारे मनुष्यबळाचं जे नियोजन असतं त्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या 4 दृष्टिकोनातून अभ्यासल्या जातात, 4 मुद्द्यांच्या द्वारे विचारात घेतल्या जातात. ते म्हणजे पहिला मुद्दा आहे फोरकास्टिंग स्टाफिंग नीड्स. फोरकास्टिंग स्टाफिंग नीड्स म्हणजे संस्थेच्या ध्येय धोरणानुसार कर्मचाऱ्यांचा अंदाज लावणे, याला फोरकास्टिंग म्हणजे अंदाज म्हणतो. दुसरा मुद्दा आहे फोरकास्टिंग इंटरनल सप्लाय. एकदा कर्मचाऱ्याविषयीचा अंदाज निश्चित झाला की त्यानुसार मानवी संसाधनाचा अंतर्गत पुरवठ्याचा विचार करणे, दुसरी स्टेप. तिसरी स्टेप आहे फोरकास्टिंग एक्सटर्नल सप्लाय. बाह्य पुरवठ्यातील ज्या अंदाज आहे, बाहेरून जो होणारा पुरवठा आहे त्याच्याविषयीचा अंदाज लावणे, म्हणजेच हे नियोजनच आहे. एकदा अंतर्गत मानवी संसाधनांचा पुरवठा निश्चित झाला की त्यासाठी कौशल्य, पात्रता, शिक्षण, अनुभव व इतर त्याच्यामध्ये असणाऱ्या विविध ॲबिलिटीज किंवा ज्या पात्रता आहेत त्या शोधण्याचं, याचाही अंदाज एक्सटर्नल सप्लाय मधून म्हणजे बाह्य स्वरूपातील पुरवठा विचारात घ्यायचा. आणि चौथा मुद्दा आहे या मॅन पॉवर प्लॅनिंग मधला करेक्टिंग शॉर्टेज ऑर सरप्लस. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तुमच्याकडं असलेलं मनुष्यबळ किती आहे, कसं आहे, त्यात कोणती गुणवत्ता आहे, ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, हे सगळं मागणीच्या पुरवठ्याच्या वेगवेगळ्या पायऱ्यानुसार आपण अभ्यासल्यानंतर हे अशा प्रकारचं मनुष्यबळ आपल्याकडे आहे का, नाही. समजा शॉर्टेज आहे, करेक्टिंग शॉर्टेज, कमतरता दुरुस्त करायची, कमतरता कमी करायची, आणि जर अशा प्रकारची कमतरता असेल तर तशा प्रकारचं मनुष्यबळ निर्माण करण्याची क्षमता या शिक्षणामध्ये आहे. आणि तशा प्रकारची तरतूद शिक्षणातून करण्यासाठी हे फोरकास्टिंग महत्वाचं ठरतं. आणि यदा कदाचित अशा प्रकारचं मनुष्यबळ जर सरप्लस असेल, म्हणजे मागणीपेक्षा श्रमिकांचा पुरवठा जास्त असेल, विविध ज्ञानयुक्त तंत्रज्ञानयुक्त समाज श्रम पुरवठा उपलब्ध असेल, तर सरप्लस किंवा जास्तीचा असणारा श्रम पुरवठा हा जास्त काळ पडून राहणार नाही, याचीही काळजी या प्लॅनिंग मध्ये, मनुष्यबळ नियोजनामध्ये जर केली तरच देशाचा आर्थिक विकास वेगाने घडून येण्यास मदत होईल. म्हणून शिक्षणाचं महत्व कन्क्लूड करतो मी. केवळ माणसाला शिक्षित करणं एवढंच नव्हे, तर या शिक्षणातून जो माणूस घडतो तो आतून बाहेरून तयार होतो. आणि आतून बाहेरून तयार झालेला माणूस जर खऱ्या अर्थानं प्रगल्भ राहिला तर विकासाच्या प्रक्रियेमध्ये जे वारंवार आज आपल्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अडथळे निर्माण होतात, ते अडथळे दूर होण्यास मदत होते. आणि शिक्षण आणि आर्थिक विकास हे एकमेकाच्या हातात हात घालून गुण्या गोविंदाने देशाच्या वैयक्तिक असेल, राष्ट्राची असेल प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात. आणि म्हणूनच आपण मध्ये एका ठिकाणी म्हटलं, शिक्षण आणि आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या 2 बाजूमध्ये संतुलन साधण्यासाठी पहिली बाजू शिक्षणाची सांभाळावी लागेल, आणि शिक्षण सांभाळलं की त्यातून निर्माण होणारी जी तुमचे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेणं हे अर्थव्यवस्थेसमोरील महत्वाचं ध्येय असलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं
विकास होऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच अडथळ्यानंतर माझ्या परीने मी तुमच्या समोर हा माझा दृष्टिकोन मांडला. तुम्ही तो आतापर्यंत गोड मानून घेतला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. विशेषतः शिक्षणशास्त्र संकुलाने विद्यापीठाच्या पातळीवर मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, याबद्दल विद्यापीठ शिक्षणशास्त्र संकुल संचालक आमच्या भगिनी प्रोफेसर डॉक्टर वैजंता पाटील मॅडम, डॉक्टर बाविस्कर सर, सर्व कर्मचारी आणि ज्याच्यासाठी आपण हा सर्वांनी म्हणजे प्रशासन आणि मी अट्टहास केला, खटाटोप केला, तो माझा महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. या विद्यार्थ्यांना देखील या बाबतीतला दृष्टिकोन विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर मी आमच्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वैजंता पाटील मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. प्रथमतः तवर सरांचे माझ्या वैयक्तिकरित्या शिक्षणशास्त्र संकुल आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वतीनं मी खूप खूप आभार मानते की अतिशय सुंदर रीतीनं आपण विषयाची मांडणी केलीत सर, की जे खरंच आम्ही कुठलेही प्राध्यापक शिक्षणशास्त्राचे या पद्धतीनं शिक्षणाच्या अर्थशास्त्राचा असणारा संबंध इतक्या सुंदर रीतीनं विद्यार्थ्यांना सांगू शकलो नसतो. आणि एक सहज विचार आला मनामध्ये आणि त्याला आपण इतक्या सुंदर रीतीनं प्रतिसाद दिलात आणि एवढा अभ्यासपूर्ण मांडणी ही व्याख्यानाद्वारे मांडणी केलीत विद्यार्थ्यांना आणि आम्हालाच तर तो त्याचा उपयोग तर प्राध्यापकांना होणारच आहे पुढच्या ह्याच्यासाठी. आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्याचा सगळा उपयोग त्यांच्या परीक्षेसाठी हा मर्यादित स्वरूपात पण एकंदरीतच त्यांच्या जेव्हा त्यांची डिग्री पूर्ण होईल आणि मग समाजामध्ये वावरत असताना या सगळा दृष्टिकोन ते समोर ठेवून त्यांच्या ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये त्याचा उपयोग हे नक्कीच करतील. अतिशय अल्पावधीमध्ये आपण या व्याख्यानासाठी इतकं सारी अभ्यास करून हे व्याख्यान दिलं सर. एकंदरीतच याच्यावरूनच मी पहिल्यांदाच आपल्याला व्याख्यानाद्वारे ऐकलं. असे अनेक समित्यांमध्ये विद्या परिषदेमध्ये माझे सहकारी म्हणून आपण काम करता. त्यावेळी थोडासा आवाका आला होता विषयाचा, म्हणून आपल्याला विनंती केली होती आणि खरंच म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त तुम्ही दिलत आज माझ्या विद्यार्थ्यांना. त्याच्याबद्दल मी खरंच पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करते की सगळ्या बाजूनं म्हणजे शिक्षण कशी गुंतवणूक आहे, आर्थिक विकास आणि शिक्षण कसे एकमेकांच्या समांतर चालत आहेत, ते मनुष्यबळ विकास कसा होतो त्याच्यातून. आणि ह्या सगळे मुद्दे खरंच मी माझ्या विद्यार्थ्यांना मी किती अभ्यास केला तरी या पद्धतीनं ते घटक नाही सांगू हा घटक नाही, हा घटक नसता सांगू शकले असते सर, मला त्या मर्यादा आल्या असत्या. म्हणून आपण मॅडम थोडसे डिस्टर्बन्स आली, नाहीतर आणखी त्याला खोलवता आलं असतं. नाही ठीक आहे सर, पण आम्ही आता कायमस्वरूपी तुम्ही आमचे अतिथी व्याख्याते राहाल. ही नक्कीच, म्हणजे आम्ही या डिपार्टमेंटला मी असेल नसेल माहिती नाही, रिटायरमेंट नंतर सुद्धा आम्ही तुमच्या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थ्यांना येणाऱ्या नक्कीच घडवत जाऊ. आणि पुन्हा जर तुम्हाला आता आमचा अभ्यासक्रम तुमच्या समोर आहे ह्याचा आहे, तर याच्यापेक्षाही वेगळं अजून काही तुम्हाला जर वाटलं की मी याच्यापेक्षा वेगळं देऊ शकतो कधीही सांगा सर, माझ्या विद्यार्थ्यांना तो लाभ होईल. फक्त आदेश देऊ नका. नाही, आदेश बिलकुल नाही. आदेशामुळे हे करावं लागलं सगळं. नाही नाही, आदेश नाही सर, आमचा हक्क आहे तुमच्यावर, तुम्ही आमचे आहात म्हणून मग एक विनंती आपल्याला केली आणि त्या विनंतीला इतका मान आपण दिलात आणि इतकं सारं म्हणजे सगळ्या विषयाचा, अनेक पेपरचा, अनेक पुस्तकांचा अभ्यास करून हे व्याख्यान अतिशय सुंदर रीतीने फुलवत नेलं. त्याबद्दल पुनश्च एकदा मी शिक्षणशास्त्र संकुल, आमचे संचालक, आमचे सगळे प्राध्यापक, माझे सगळे विद्यार्थी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून आपले पुनश्च एकदा आभार व्यक्त करते आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं हे अतिथी व्याख्यानाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
येस. आणि ते PDF फाईल आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी ही विनंती. नाही, मला सुद्धा रेकॉर्डिंग केली वाटतं सरांनी, नाही? हो 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 हो, रेकॉर्डिंग केली सर, तरी हा. सुद्धा ते सॉफ्ट कॉपी मध्ये भेटलं तर भेट आणखी देतो ना. उत्तम होईल सर. काय प्रॉब्लेम, विद्यार्थ्यांसाठीच आहे ते. ओके त्याच्यात थोडस शेवटचे मुद्दे टाकायचे राहिले होते, मला आता सुचत गेलं तसं ते आणखी ऍड करतो आणि तुम्हाला पाठवून देतो. चालेल 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 काय प्रॉब्लेम नाही. ओके. ओके थँक्यू सर, खूप छान झालं बरं का. बर. ओके, काय हरकत नाही. तुम्ही फक्त मला रेकॉर्डिंग पाठवून द्या सर. हो हो पाठवतो सर. हो सर, हो. येस, म्हणजे काही आणखी सुधारणा करता येतील नेक्स्ट टाइम. अहो सर तुमच्याकडनंच आम्हाला खूप शिकण्यासारखं भेटलं आज. नाही, ते कसं तुमच्या अगोदर बोलल्या त्यावेळेस माझ्या लक्षात म्हणजे कन्फ्युज होतो मी, जेव्हा म्हणून तुम्हाला तुमचे कंटेंट पाठवा सिलेबस, हा. आणि त्याच्यातून मग मला ती दिशा लगेच मिळाली आणि त्या दृष्टिकोनातून 4-5 दिवसात तयारी केली तरच चांगलं असतं बरोबर आहे ना सर, तयारीशिवाय जाऊच नाही. नुसतं वरवर शिक्षण करत जर बसलो असतो तर तुम्ही मध्ये बंद पडलं तेव्हाच म्हणले असते बरं झालं बंद पडलं आता. असं नाही हो. कुणीही लेफ्ट तुम्ही झालं नाही म्हणजे सर. आपण मानसिकता सांगतो, तर मी म्हणजे खरं आहे ते. छान झालं. ओके सर, थँक्यू. ओके, धन्यवाद. आता आमचं स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम आहे आता लगेच. ओके, आमचा पण आता 11:30 मला तिथं व्याख्यान द्यायचे. पोरांचं कौतुक करावं लागेल ना तिथं, स्वागत करावं लागतं, बरोबर आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. असेच सहकार्य आमच्या शिक्षणशास्त्र संकुलाला तुमचं आम्ही अपेक्षित करतो. बिलकुल. यापुढेही तुम्ही असंच आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहाल अशी अपेक्षा. आणि आजच्या या काही कार्यक्रमात बोलायचं असेल तर 4 दिवस अगोदर कंटेंट द्या आणि मग सांगा. ओके, धन्यवाद सर. ओके, थांबूयात सर इथे. बस. असं आहे का?